मित्रांनो, घराजवळील मोकळ्या जागेत कंपाऊंड वॉलला लागून टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये विविध शोभिवंत झाडं लावायला सर्वांनाच आवडतात। चला तर मग काही शोभिवंत झाडांची थोडक्यात माहिती घेऊया। हे आहे चाफ्याचे झाड। चाफा हे त्याच्या मनमोहक सुगंध आणि सुंदर फुलांसाठी ओळखला जातो। पांढऱ्या आणि लाल रंगाचा चाफा साधारणपणे दिसतो। या झाडांना जास्त देखभालीची गरज लागत नाही। त्यांना सूर्यप्रकाश जास्त लागतो। उन्हाळ्यात त्यांना भरपूर फुले येतात, त्यामुळे परिसर सुगंधित राहतो। ही झाडे कुंडीत किंवा जमिनीत दोन्ही ठिकाणी चांगली वाढतात। या झाडाला ट्रम्पवेल असं म्हणतात। हे वेगाने वाढणारे वेलवर्गीय झाड आहे। याला आकर्षक तुरतुरीत केशरी किंवा लाल रंगाची ट्रम्पेटच्या आकाराची फुले येतात। ही फुले मधमाशा आणि हमिंग बर्ड्सला आकर्षित करतात। हे वेल कंपाऊंड वॉलला किंवा आधार असलेल्या कोणत्याही ठिकाणी लावले जाऊ शकते, जिथे ते छान पसरते आणि भिंतीला सुंदर लुक देते। याला पूर्ण सूर्यप्रकाश लागतो। हे झाड तर आपल्या सर्वांना माहीत असेलच, होय, लाल जास्वंद। जास्वंदीची फुलं ही गणपतीला अतिशय प्रिय मानली जातात। याला इंग्लिशमध्ये शू फ्लॉवर असे म्हणतात। जास्वंदीचे झाड हे वेगवेगळ्या रंगामध्ये असते। साधारणपणे भगव्या रंगामध्ये येतं, पांढऱ्या रंगामध्ये, अनेक रंगांमध्ये जास्वंदीचे झाड तुम्हाला आढळून येईल। ही आहे भगव्या रंगाची डबल जास्वंद। मित्रांनो, यांना म्हणतात चायना डॉल। चायना डॉल हे एक नाजूक आणि आकर्षक दिसणारे इंडोर प्लांट आहे। याची पाने चमकदार हिरवी आणि गुळगुळीत असतात, ज्यामुळे ते घराच्या आत सौंदर्य वाढवते। याला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश लागतो आणि नियमित पाणी लागते। याची वाढ मध्यम असते आणि ते खूप मोठे होत नाही, त्यामुळे बाल्कनी किंवा टेरेसवर कुंडीत लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। हे आहे पेंटेड नेटल। हे त्याच्या रंगीबिरंगी पानांसाठी प्रसिद्ध आहे। याची पाने हिरवी, लाल, पिवळी, मरून आणि जांभळ्या रंगाची अशा अनेक आकर्षक रंगाच्या मिश्रणात येतात। हे झाड कुंडीत किंवा जमिनीत लावले जाऊ शकते। याला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश लागतो आणि नियमित पाणी दिल्यास याची वाढ चांगली होते। पेंटेड नेटल बाल्कनी किंवा टेरेसवर कुंड्यांमध्ये रंग भरण्यासाठी खूप उपयुक्त आहे। हे आहे क्रिसमस ट्री। हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे। याचा उपयोग आपल्या गार्डनची शोभा वाढवण्यासाठी होतो। हे साधारण थंड प्रदेशात वाढणारे झाड आहे। याला ऊन कमी लागते, पाणीही कमी लागतं। हे आहे रबर प्लांट। रबर प्लांट हे एक लोकप्रिय इंडोर प्लांट आहे, जे त्याच्या मोठ्या, चमकदार आणि गडद हिरव्या पानांसाठी ओळखले जाते। हे दिसायला आकर्षक आणि देखभालीसाठी सोपे असते। याला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही आणि ते कमी प्रकाशातही चांगले वाढते। रबर प्लांट हवा शुद्ध करण्यासाठी मदत करते आणि घराबाहेर एक हिरवीगार नैसर्गिक शोभा आणते। हे आहे मधुकामिनीचे झाड। मधुकामिनी हे त्याच्या लहान, पांढऱ्या आणि सुवासिक फुलांसाठी ओळखले जाते। या फुलांचा सुगंध अगदी मोगऱ्यासारखा गोड असतो। हे झाड कुंडीतही लावले जाऊ शकते। याला पूर्ण सूर्यप्रकाश लागतो आणि नियमित पाणी दिल्यास याची वाढ चांगली होते। मधुकामिनीचा सुगंध संध्याकाळी जास्त दरवळतो, त्यामुळे परिसर आल्हाददायक बनतो। या झाडाला म्हणतात पिवळा कणेर। पिवळा कणेर हे त्याच्या सुंदर पिवळ्या किंवा फिकट केशरी रंगाच्या फुलांसाठी ओळखले जाते। हे एक झुडूपवर्गीय झाड आहे आणि ते कुंडीत किंवा जमिनीत लावले जाऊ शकते। याला पूर्ण सूर्यप्रकाश लागतो आणि कमी पाण्यातही ते तग धरते। कणेरचे झाड दिसायला खूप सुंदर असले तरी त्याचे सर्व भाग विषारी असतात, त्यामुळे लहान मुले किंवा पाळीव प्राणी यांच्यापासून हे झाड दूर ठेवावे। मित्रांनो, तुमच्या बागेमध्ये कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत आणि तुम्हाला कोणती झाडं आवडतात, कॉमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।